तुम्हाला दाखवते आम्हाला कशी कसरत करावी लागते. इहू भॉ करायला आली बाबांना. भॉ करते इहू. मुळापासून मी आणलेलं आहे छोटंसं आणि ते आता मी कुंडीमध्ये लावून देणार आहे. एक कुंडी तिथे दिसतंय बरोबर कॉलनीच्या मध्यभागीच. गुड मॉर्निंग गाईज. हाय हॅलो नमस्कार. तू दिसत नाही ना पंखी बघ. येहूच्या गालावर काय पडतंय? खळी पडते छान छान. एका गालावर इकडच्या गालावर तुम्ही पाहू शकता किती छान खळी पडते ना. तर ते पहिल्यापासूनच पडते. दोन्ही गालावर पाहिजे होती ना अशी. तर यस, तर तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर जयश्री झाडगे या चॅनलवर स्वागत आहे आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्याच इच्छा पूर्ण होऊ दे ही बाप्पाचरणी प्रार्थना करते आणि आजचा दिवस मी चालू करते. काल आमच्याकडे काय घडलं ते तुम्हाला एका स्टोरीमध्ये माहीतच झालं असेल. ऑफकोर्स तुम्ही पाहिली असेल, तर नसेल तर ती क्लिप ह्या व्हिडिओमध्ये मी ॲड करते. तर झालं असं की बोरिंग झाली आमच्या कॉलनीमध्ये, त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालेलं. माती सिमेंट सगळं मिक्स झालं आहे आणि जे काय चिखल म्हणतो आपण ते आमच्या कॉलनीत झालेलं आहे. आणि एवढा धुराळा उडालेला, तर तेच आता मी झटकून काढते. वरती पण आलेलं आहे. आता तुम्ही पाहताय मी थोडे टोपी म्हणतो ना टेरेसचे, तिथे उभे आहे. आता ते झाडून घ्यायचं आहे मला. त्यासाठी दाखवते आम्हाला कशी कसरत करावी लागते. इहू भॉ करायला आली बाबांना. भॉ करते इहू. हे बघा इकडून आलेत. भॉ आले बाबा. चल ये. तर हे बघ तिकडे बोरिंग घेतलेलं आहे त्या बाजूला, तिथे दिसतंय बरोबर कॉलनीच्या मध्यभागीच बोरिंग घेतलेलं आहे. आणि ते सगळं चिखल माती सिमेंट सर्व इकडे आमच्या दारामध्ये आलेलं आहे. हे पाहू शकता. आता हे कसं काढायचं हाच मोठा प्रश्न आहे. काय टोचा? हे टोचा काय इथे? अगं बाई, तू हे सगळं हे काय म्हणतात थर्मोकॉल काढून टाकले पिल्लू तू, म्हणून टोचते. ते कशाला थर्मोकॉल काढायचं? सकाळी तोडलं होतं. तुम्हाला दाखवते. तर हे काही रॅप केलेलं आहे ना, ते गुलाबाच्या काड्या आहेत आणि घरी चाकांच्या घरी गुलाब आहे पिंक कलरचा, खूप छान आहे. तर इतक्या कळ्या येतात ना, भरपूर कळ्या येतात, दिवसात 10-12च्या वरती कळ्या येतात. तर म्हटलं मी आईंना म्हटलं तर मी ह्या रोपटं घेऊन म्हणजे फांदे आहेत ना ते घेऊन जाणार आहे. आणि माझ्या नंदुबाई आहेत त्यांनासुद्धा मी काढून दिलेलं आहे, त्यांनी पण नेलं आहे. आणि त्यासोबतच मी आणलं आहे आणि हे मी लावणार आहे आता कुंडीमध्ये. आणि हे ती पिशवी पडायला लागली. आणि हे तुम्हाला दिसत आहे माती रॅप केलेलं, तर ही आहे गवती चहा. तर गवती चहा मला आवडतो. तर त्याचं हे म्हणतात ना, मुळापासून मी आणलेलं आहे छोटंसं आणि ते आता मी कुंडीमध्ये लावून देणार आहे. एक कुंडी रिकामी आहे मोठी, त्यात लावणार आहे. तर मस्त मोठं झाल्यानं आपल्याला रोज गवती चहा प्यायला मिळणार आहे. की हो नाही हो, तू पिणार नाही चहा? गवती चहा, गवती चहा काय माहिती आहे का? काय
चला आता चला लावून देते. आणि पाठीमागे तुम्ही बघताय येलो कलर आणि थोडंसं लेव्हेंडर कलर टाईपमध्ये आहे ते आपले फुलं. ते पण मी इथे आल्यानंतर ज्या दिवशी आम्ही आलो ना त्या दिवशी पौधेवाला आहे म्हणजे झाडंवाला आला होता, तर त्याच्याकडून मीही रोपटे घेतलेले आहे फुलांचे. खूप मस्त दिसतं ते सनफ्लावर टाईप, पण सनफ्लावर नाही आहे, मस्त फुललेलं फुल आहे ते दिसतंय. तुम्हाला दाखवते. हे 2 कलर मला आवडले. त्यामध्ये लेव्हेंडर कलरसुद्धा होता, पण तो मी म्हटलं नको 3 कलर, आपले 2च कलर पास, बाकीचे फुलं खूप झालेले आहेत. चला आता हे लावून देते आणि तुम्ही बघाच आता मी कशी लावणार आहे तुम्हाला फुलं. आणि त्यासोबतच मी तुम्हाला दाखवणार आहे माझे गॅलरी गार्डन, टेरेस गार्डन छोटंसं. ओके, ते 2 नाही लगेच नको टाकू, लगेच नको टाकू, मी सांगेल त्यावेळेस टाक, आत्ता टाकू नको. टाकतात अजून इकडे आणि ग अंगार इकडे बघा हात धुतला. तर ही आहेत फुलं, तुम्ही पाहू शकता पिंक कलरची गुलाबाची फुलं आहेत. इतके फुलं येतात ना एका फांदीला, काटे तर भरपूर आहे त्याला, तुम्हाला नको इतके टोकदार काटे आहेत. हे बघा दिसतो हा काटा, सेम एकदा का बोटात गेला ना असं रक्त काढतं ना, आहे की नाही टोकदार काटे. चला आता हे लावून देते मी. हळूहळू बतायचं हळूहळू. तर इथे लावले आहे गुलाबाचं झाड आणि हे आहे हे गुलाबाचं रोप लावलेलं आहे. त्यानंतर इथे गवती चहा घरून आणलेला आणि इथे सुद्धा गुलाबाच्या काड्या, सेम काड्या आहेत त्यात. इकडे कांदा, बटाटा आणि इथे जी बी वरती आली ती गोकर्णीची, निळ्या गोकर्णीची, हा आहे मोगरा. इथे सुद्धा गुलाबाची काडीच लावलेली आहे आणि कारल्याची बी लावले होते मी, ते 4 रोपं आले आहेत, मोजून 4 रोपं आलेत. आणि इकडे पण गुलाबाचं झाड आहे, इकडे आहे जास्वंदीचे. हा मोगरा, त्याच्याच फांद्या तोडून मी दुसऱ्या कुंड्यांमध्ये लावलेला आहे. इथे सुद्धा गुलाबाचा एक फांदी लावलेली आहे, तर इथे मी लावलेली आहे गुलाबाची फांदी. आणि इथे हे शोचं फूल ते सुद्धा तुम्ही पाहताय. आणि इथे सुद्धा गुलाबाची एक काडी लावलेली आहे आणि इथे सुद्धा गुलाब आहे. तर इथे सुद्धा गुलाबाची काडी लावलेली आहे, घरून आणलेली. कढीपत्ता तर आपला पहिल्यापासूनच आहे. आणि हा पांढरा गोकर्ण, तर याची पांढरी फुलं येतात. आणि ही फुलं तुम्हाला म्हणत होते. आणि ही आहे तुळस. इकडे सुद्धा जो मोगरा आहे त्याचीच फांदी तोडून लावलेली आहे. आणि हा एक फूल, हा कलर खूपच वेगळा आहे, पिंकिश रेड असा कलर आहे, मला किती आवडला ना त्यामुळे मी घेतला. तर हे पाहू शकता तुम्ही. हो, गवती चहा, त्याचा चहा करून प्यायचा. तर ही आहे आपली टेरेस गार्डन. छान आहे, येवला खूप मस्ती वाटते आणि फुलं तोडते. छान असं मस्त केलेलं आहे. अजूनही करायची मला, गार्डन वाढवायचं आहे, बघूया. तर भाजीपालासुद्धा लावायचा आहे, मेथी, कोथिंबीर लावायची आहे, अजून बरंच काही ठरवलं आहे.
होईल आता पुढे पुढे, कारण की त्यालासुद्धा मोठा ट्रे हवा असतो. तो मिळाला तर खूपच छान. नाही तर मला असंच काहीतरी जुगाड करावं लागेल त्यासाठी. तर ते करूया. ते करेल. ते करून मग मला ते भाजीपाला लावावा लागणार आहे. सध्या बटाटे लावलेले आहेत आणि तुम्ही पाहता इकडे सनसेट व्हायला लागलेला आहे पाठीमागे. आणि रोज संध्याकाळी मी वरती येत असते सनसेट पाहायला. खूप छान दिसतंय हे निसर्गरम्य असा सनसेट. आपण बाहेर लांब फिरायला जातो, पण नशिबाने खूप मस्त वाटते मला इथे की आम्हाला हा सनसेट इथे पाहायला मिळतो आणि सनराईजसुद्धा खूप छान पाहायला मिळतो जर सकाळी लवकर उठल्याला दाखवते. हे बघा, अजून तरी सनसेट व्हायला सुरुवात झालेलीच आहे. टाईम आहे, पण इतक्यात झटक्यात सनसेट होऊन जाईल ना, सांगता यायचं नाही. आता वाजलेत 5 आणि इकडे किती बगळे त्यावर शेतामध्ये पाणी सोडलेलं आहे काकांनी त्या. आणि एवढं गव्हाचं रान आहे तुम्हाला सांगते. आणि गायांनी ना इतकं खाऊन टाकले हा एरिया पूर्ण पट्टा. सगळ्या गाया यायच्या, ह्या बाजूनी गाया यायच्या आणि एवढं त्यांनी गव्हाचं रोप खाल्लेलं आहे. तरी पाणी सोडतात ते आणि इथून तिथून सगळीकडे गव्हाचंच रोप आहे. तर हे बघा तुम्हाला दाखवत होते एवढं सगळं. आणि इकडे छान फुललं आहे, इकडे छान उगवलेला आहे. तुम्ही पाहता इकडे तिकडे सगळीकडे गव्हाचंच रोप आहे. भारी आहे की नाही. आणि हा पट्टा पूर्ण खाल्लेला आहे. आधीमध्ये तुम्हाला दिसत असेल काही ठिकाणी रोपं आलेले नाही आहेत, तर हे सर्व गायांनीच केलेलं आहे.